आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे सर आहे. सर, काय सांगाल? विधान परिषदची निवडणूक होत आहे, काय एकूणच वातावरण आहे, तुमची काय इच्छा आहे? आता जे विधान परिषदेचं इलेक्शन लागलं, स्थानिक स्वराज्य संस्थेमधून काही आमदार विधान परिषदेवर जाणार आहे. त्याच्यासाठी मी काही इच्छुक नव्हतो. माझी पदवीधरची तयारी चालू आहे आणि मी पहिलेपासूनच डिक्लेअर केलं आहे का मी मागच्या वर्षी पदवीधर लढलो होतो, याही वर्षी लढणार. विषय असा आला की मी आता 2-4 दिवसात मला काही नगरसेवकाचे फोन आले आणि ते नगरसेवक मला असे सांगून राहिले का सर तुम्ही उभे राहा. शिवानीताईंनी माघार घेतली. मग शिवानीताईंनी माघार घेतली तर मी म्हटलं शिवानीताई उभ्या राहणार आहे आणि त्या उभ्या राहिल्या तर मी कसं राहू शकतो, असं मी त्यांना सांगितलं. तर म्हणे शिवानीताई काहीतरी माघार घेणार आहे, त्या जर माघार घेत असन तर तुम्ही उभे राहा. मी म्हटलं त्या माघार घेत असन आणि महाविकास आघाडीनं आपल्याला तिकीट दिली तर राहता येईन, पण त्या माघार नसेल घेत तर आपण राहण्यात ना आणि त्याच्यात पुन्हा हे करण्यात काही मतलब नाही, मनात झोडपं टाकण्यात. आता त्याच्यात विषय असा झाला का मला ज्या लोकांना फोन केले नगरसेवकांनी, म्हणजे असे 10-12 नगरसेवक जवळपास आहे, ते कुठून आले? गडचिरोली जिल्हा, काही चामोर्शीतून आले, काही आपल्या इथून आले वडसा, काही चंद्रपूरमधून फोन आले आणि तिकडं मानणारा मोठा वर्ग आहे. तर ते म्हणे तुम्ही उभे राहा. मी म्हटलं बा एवढे पैसे आणायचे कुठून? एकूणच सर, पैशाचं इलेक्शन हे मानलं जाते आहे. पैसे जुळवाजुळव कसे कराल? आणि एकूणच महाविकास आघाडीचा उमेदवार अजून निश्चित नाही, त्याबद्दल काय कसं काय तुमच्या डोक्यात हा विचार? नाही नाही, माझ्या डोक्यात विचार नाही आला. ते लोक म्हणून राहिले का तुम्ही उभे राहा. मी म्हटलं बा एवढे पैसे आणायचे कुठून? सगळ्यात मोठा मुद्दा आहे का जर तिकडं BJPनं बलाढ्य माणूस ठेवला, एखादा उद्योजक, आणि ते ठेवायच्या तयारीत आहे, ठीक आहे, आणि जर असा माणूस ठेवला तो एका माणसाला 10-10 लाखात विकत घेऊ शकते, ठीक आहे, त्याची ते घोडे बाजार करायची सवयच आहे BJPची. जर त्यानं 10 लाखात घेतलं तर आपल्यापाशी कुठं पैसे आहे? 977 जवळपास नगरसेवक आहे, ठीक आहे, ते महानगरपालिका आणि नगरपालिका आणि नगरपंचायतीची. एवढ्या मोठ्या लोकांना म्हणजे 100 कोटीचा जवळपास आमदार होईन तो, 100 कोटीचा एक आमदार, ठीक आहे. इलेक्शन लढते तेवढ्या रुपयात विधानसभेचं. तर एवढे पैसे आणायचे कुठून? हे आपल्या बच्च्या बाहेरची गोष्ट आहे. मग मी त्यांना म्हटलं तर सर तुम्हाला पैसे कोण मागितले म्हणे? मी म्हटलं बा पैसे जरी मागितले नसन, तुम्ही 5-6 लोक 10-12 लोक म्हणून राहिले, पण बाकीचे लोक तर मागन त्याला द्यायचे कुठून? तर सर असं होत नसन तर वैचारिक लढाई लढा म्हणे. ते लेकाले गुजराती मारवाडी ठेवन उद्योगपती, आपण मराठी माणूस म्हणून तुम्ही जे लोकांचे प्रश्न उचलता म्हणून, आणि आम्ही तुमच्या बाजूने आहे, तुम्ही उभे राहा. कारण तुम्ही लोकांचे मुद्दे मांडता. आमच्या नगरपंचायत नगरपालिकेचे मुद्दे मांडणारा तिथं कोणतरी असला पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थेमधून, तर तुम्ही उभे राहा म्हणे. जे लोक मतदान द्यायचे आली वेळ तर असंही होऊ शकते म्हणे का लोक पैसे घेईन आणि मतदान तुम्हाला करण. पण मी म्हटलं बा एवढं तर ठीक आहे, पण आता याच्यावर महाविकास आघाडी काय निर्णय घेते, ठीक आहे, जो निर्णय ते घेईल, कारण आपल्याला हे इलेक्शन काही लढायचं आहे नाही, ठीक आहे, आपली काही तयारीच नव्हती किंवा विचार नव्हता किंवा काही नव्हतं. लोकांचे फोन आले म्हणून मग मी लोकांच्या भावना, त्यांना आलेले लोकांचे आलेले फोन मी माझ्या मीडियाच्या माध्यमातून, आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी ते इच्छा व्यक्त केली का लोकांनी याच्यावर प्रतिक्रिया द्यावी. नाही तर पदवीधरसाठी आपलं जे काही आहे ते तयारी चालू आहे, फॉर्म भरणं चालू आहे, त्याच्यामुळे या इलेक्शनवर माझा काही फोकस नव्हता. एकूणच कराळे मास्तर लढणार का महाविकास आघाडीने उमेदवारी जर घोषित केली तर? हो, उमेदवारी दिली तर लढू न, काहून नाही लढू, ठीक आहे. महाविकास आघाडीने उमेदवारी दिली तर लढू, पण आपल्यापाशी पैसे नाही, ठीक आहे. आपण कंगाल माणूस आहे, गरिबीतून उभं झालेलं, एवढं मोठं आता इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं, पोरासाठी क्लास अकॅडमी उभी केली, आता कुठून पैसे आणणार आहे? आपल्यापाशी लढायलाच पैसा नाही, द्यायला 1 रुपया नाही आहे लोकांपाशी, तर द्यायचे कुठून? त्याच्यामुळे एक लढाई होऊ शकते वैचारिक प्लस पैसेवाला, ठीक आहे. आणि ते जर गुजराती मारवाडी इथं आणून उभे ठेवत असन या मतदारसंघात, तर हे मात्र मराठी माणसासाठी, विदर्भातल्या लोकांसाठी लाजीची गोष्ट आहे आणि हे पाप BJP करू शकते काही दिवसात. एकूणच हे होते कराळे सर. कराळे सरांनी बोलून दाखवलं आहे की महाविकास आघाडीने जर उमेदवारी दिली तर मी लढण्यास इच्छुक आहे. पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा.